आणली, आपल्या भागात केली, आपल्या भागाच्या विकासाचा आम्ही विचार केला। पण हा आता नाव सगळ्यांचे घेत नाही, कारण सगळे माझे बंधू भाऊ एका निष्ठेनं तुमच्या पाठीचे आहेत, एवढे तुम्हाला अभिवचन देतो। धन्यवाद। व सर्व भगिनी, प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। प्रभागामध्ये आम्ही प्रचारासाठी फिरत असताना हे मला मतदान करा असं आमच्या चौघांपैकी एकही जण आम्ही म्हणत नाही, कारण आमच्या कामाचा अहवाल आम्ही आधी देतो। मग जात सांगून जर मतं मागत असतील तर कृपया विनंती आहे की त्यांच्या बोलण्यावर न बोलता विकासाला तुम्ही आहे आणि आमचं पॅनल सक्षम आहे। पुढची सर्व कामे आपले ब मध्ये मी स्वतः वर्षा भूपा सरगर आहे, क मध्ये आपल्या रोहिणीताई आहेत आणि ड मध्ये अतुल दादा माने आहेत। एका 2 मशीन असणार आहेत। एका प्रभाग क्रमांक 9 मध्ये मी आज दुपारपासूनच इथं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आला असता एक चांगला सुस्थितीत असलेला वार्ड हा मोठ्या मताधिक्याने भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार निवडून येतील अशी 100% मला खात्री आहे। इथल्या समस्या असतील लोकांनी मांडल्या असतील, तुमच्या पण मांडल्या असतील, ताई आहेत, संतोषदादांनी काम केलेलं आहे, अतुलदादांनी पण काम केलेलं आहे। तुम्ही लोकांना काय सांगाल की त्या लोकांना निवडून द्यावं? निश्चितपणे आदरणीय देवाभाऊंनी 125 कोटीचा निधी या प्रभागासाठी फक्त दिलेला आहे। ज्या काय अडचणी आहेत त्या लोकांनी आम्हाला आज गेल्या 3-4 तासापासून मला सांगितलेल्या आहेत। निश्चितपणे त्या दूर करण्याचा प्रयत्न 4ही नगरसेवक इथून करतील अशी मला अपेक्षा आहे। काय होतं बोलणं? ह्या प्रभागाशी गेले 5 ते 7 वर्ष झालं ह्या लोकांशी ऋणानुबंध आहेत आणि आम्ही केलेल्या विकास कामावर आम्ही आता मत मागत आहोत। तर सगळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि नक्कीच आम्हाला मताधिक्याने सर्व मतदार विजयी करतील।